सातपूर त्र्यंबक रोडवरील नाईस संकुलमधील प्रस्तावित फिनिक्स रेस्ट्रो अँड बारला नुकताच 2 दिवसांपूर्वी श्रीराम शक्तीपीठ संस्थानाचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्यासह महंतांनी या ठिकाणी श्री हनुमान मंदिर असल्याने येथे फिनिक्स रेस्ट्रो अँड बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी देऊ नये अशी मागणी पत्रकार परिषदेत केली होती। या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी आज फिनिक्स रेस्ट्रो अँड बारचे संचालक उमेश पवार, आकाश कदम, नितीन सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जुलै 2024 पर्यंत कुठलेही मंदिर किंवा मूर्ती या ठिकाणी नसल्याचे CCTV फुटेज पत्रकार परिषदेत दाखवले। येथे मूर्ती स्थापन करून आर्थिक फायद्यासाठी नाईस कार्यालयातील दिनेश पाटील, रमेश वैश्य यांनी त्रयस्थामार्फत 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप या पत्रकार परिषदेत केला आहे। मी उमेश भगवंतराव पवार, शॉप नंबर 9चा ओनर। आता जे अर्ज करण्यात आलेले की इथं मंदिर आहे म्हणून ते साफ खोटं आहे। मी पण एक हिंदू आहे, मलाही मंदिराचे सगळे कल्पना आहे, जेणेकरून इथं चुकीचा कुठलीही गोष्ट मी केलेली नाहीये। माझ्याकडे सगळे लीगली डॉक्युमेंट्स आहे जे मी एक्साइज डिपार्टमेंटला सुपूर्द केलेले आहे। ज्या वेळेस निरीक्षक साहेब सर्वेला आले होते तेव्हाही इथं काही मंदिर मूर्ती कुठलीच गोष्ट नव्हती, म्हणून मला परमिशन देण्यात आलेली आहे। आणि जर तशी मूर्ती त्याच वेळेस राहिली असती तर मीच त्यावेळेस ही गोष्ट कुठलीच पुढे पेपर्स केले नसते कंप्लीट। तरी सुद्धा इथले जे काही घटक आहेत त्या लोकांनी माझ्यावरती चुकीचे सगळ्या केस करून मला नाना कारणाने त्रास देण्यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत। पण माझ्या सगळ्या गोष्टी लिगली आहेत, तरी ही कुठली गोष्ट इलिगली आढळून आल्यास मी माझे पाऊल परत मागे घेण्यास तयार आहे। थँक्यू। सर्व पुरावे मी शासनास दिलेले आहे, तरी शासन जे निर्णय घेईल त्यालाच मी बांधीव आहे आणि शासन जो निर्णय घेईल त्याला मी अंमलबजावणी करेल, त्याला मी बांधील आहे। ओके येस सर। नमस्कार, माझं नाव आकाश कमत। फिनिक्स रेस्टॉरंटची पूर्ण मॅनेजमेंट मीच बघतो। ज्यांच्या नावावर लायसन्स आहे उमेश पवार, ते मालेगावला असल्यामुळे हॉटेलचे पूर्ण देखभाल पण मीच बघतो। काही दिवसांपूर्वी मला असं समजलं की इथं हनुमानाची मूर्ती आणून बसवण्यात आलेली आहे। त्याचं कारण असं होतं की तुमचं दुकान हटवण्यासाठी यांनी हे कट कारस्थान रचलेलं आहे। आम्हाला त्रास देणारे इथलेच काही व्यवस्थापक आहेत, त्याच्यात थोडक्यात एक दिनेश पाटील म्हणून झाले, अजून एक वैश्य म्हणून लोक आहे। सुरुवातीला जेव्हा आम्ही इथं दुकान टाकणार होतो त्या टायमिंगला त्यांनी आमच्याकडे पैशाची पण मागणी केली होती की तुम्हाला आम्ही सगळं कायदेशीर करून देतो, आम्हाला तुम्ही पैसे द्यावे। पण आम्ही जेव्हा लिगल सगळ्या गोष्टी असताना आम्ही त्यांना पैसे द्यायचं कारण काय, जेव्हा माणूस कुठे चुकतो तेव्हा तो पैसे देतो। त्यानंतर मग त्यांनी अर्ज केले, तुमच्या पेपरला बातमी दिली, नंतर आम्ही सगळी माहिती काढल्यावर असं समजलं की CCTV फुटेज पण आमच्याकडे आहे 7व्या महिन्यातली, पण त्याच्यात पण ते मंदिर दिसून नाही ते। तर महंतांचं म्हणणं असं आहे की 2020 पासून तिथे ते मंदिर आहे, मग ते फुटेजमध्ये दिसायला पाहिजे होतं ना। मग त्यानंतर आम्ही अजून सखोल माहिती घेतल्यावर असं समजलं की धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात आम्ही अर्ज केला, तिथली ती माहिती मागवली, तर त्यांच्या रेकॉर्डमध्ये श्रीराम शक्तीपीठाच्या रेकॉर्डमध्येही कुठे सातपूर नाईस बिल्डिंगमध्ये हनुमान मूर्ती असल्याचं दिसून येत नाहीये। त्याच्या पलीकडे जाऊन त्या संस्थेचा पण 5 वर्ष ऑडिट न झाल्याचा रिपोर्ट पण आमच्याकडे आहे। त्या पाठोपाठ आम्ही MIDCला पण अर्ज केला होता की तुमच्याकडे कुठे असं रजिस्टर मंदिर असल्याची तुमच्याकडे नोंद आहे का, तर त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलं की आम्ही अशी कुठल्याही प्रकारची MIDC मध्ये कुठल्याही भूखंडावर मंदिर स्थापन करण्यासाठी परमिशन आम्ही देत नाही। हॉटेलवरती काही लोक अज्ञात लोक पाठवायचे, नाईस मधलेच लोक, की आम्ही तुमचे प्रकरण आता थांबवू, आम्हाला त्यांनी पैशाची डिमांड केली, तर आम्ही त्यांना नकार देऊन टाकला की आम्ही कायदेशीर लढाई लढू इथून पुढे आणि दुकान आहे तिथंच आम्ही चालू ठेवू। आता या संदर्भात तर ठीक आहे, आम्ही समजू शकतोय, तर ते मेसेज द्यायचे की असं सुरुवातीला बोल पाटील व्यवस्थापक, त्या संदर्भात तुम्ही तक्रार दिली नाही? तेव्हा नव्हती दिली। आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही देऊ नाही शकत आहे, कारण आम्ही लिगल, आमचं लायसन लिगल असेल तर होईल, आमची जागा कायद्यात बसत असेल तर होईल, नाहीतर नाही होणार। अशी द्यायची आहे की जेव्हा यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा आम्ही उत्तर त्यांना असं दिलं की वरती तर ऑलरेडी बार चालू आहे, तो बार तर रात्री 2-2 वाजेपर्यंत धांगड धिंगाड चालतो तिथं, हे इथल्या सगळ्या लोकांना माहिती, त्यांना विरोध नाही करते। आज आम्ही 4 महिने झाले दुकान चालू करून, यांना आमचं इथं दुकान नको आहे म्हणून हे जाणून बुजून सगळ्या गोष्टी ठरवून आणलेल्या यांनी दुकान हटवण्यासाठी। काय वाटतं तुम्हाला? आणि धर्मादाय आयुक्तातील कार्यालयातील पण काही अधिकारी यांना मॅनेज आहे। आम्ही त्यांच्या धर्मादाय आयुक्ताच्या कार्यालयात त्या दिवशी गेलो होतो माहितीसाठी सह आयुक्तांकडे,
तर तिथे एक अधिकारी आला, सहआयुक्त साहेबांनी त्यांना विचारणा केली की हे प्रकरण काय, आपल्या रेकॉर्डला हे दिसून येतंय का? तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं आपल्याकडे ह्या मूर्तीची कुठलीही नोंद नाहीये. पण स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.